लक्ष्मीची सेवा करतो आणि सरस्वतीची सेवा करतो. सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शुक्रवार गेला की आला शनिवारी आपण बजरंगबलीची सेवा करतो.
गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे. प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे. प्रत्येक जण मारुतीची सेवा करतो. शनिवार गेला की आला रविवार. अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगरावारी सावध होनी भजना लागी देव त्या कैवारी. मराठीची माझ्या भंडारी आपल्या संकटाला देव आपल्या जवळ येतोय. तुकोबराय सांगतात, आपुला तो एक देव गुरुनी घ्यावा, तेने विने जीवा सुख नवे. विठ्ठल विठ्ठल महाराज अभंगातून सांगतात की भगवंताचे चरण कसे आहेत. भगवंताच्या चरणाचा जर विचार केला तर काही अवतारामध्ये देवाला चरण नाही. तो अवतार म्हणजे मत्स्य अवतार. तर काही अवतारामध्ये देवाला देहुडा चरण आहे. तो अवतार म्हणजे कृष्ण अवतार. तर काही अवतारामध्ये देवाला विषम चरण आहे. तो अवतार म्हणजे राम अवतार. आता कलियुगामध्ये भगवंत समाज चरणावर विठेवरी उभा आहे. मत्स्य अवतार पाहिला तर देवाला पायच नाही. कृष्ण अवतार पाहिला तर देव गुडघ्यावरती रांगताना दिसतो. तर राम अवतार पाहिला तर एक पाय पुढे आणि एक पाय मागे ठेवलेला दिसतो. आता कलियुगामध्ये एक नाही दोन नाही 28 युगे होऊन गेले. युगे 28 विठेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा. भगवंत अनेक रूपाने नटलेला आहे. अनंत रूपे अनंत वेशी देखिले नाथाची. अनंत रूपे अनंत वेशी देखिले नाथाची. बाप रखुना देव रखुना बांधिली कैसे. भगवंत अनेक रूपाने नटलेला आहे. कलियुगामध्ये तर सावळी मूर्ती विठेवरी उभी राहून तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी आलेल्या भक्तांना भगवंत उद्धार करून लावते. एवढी भगवंताच्या चरणाला स्पर्श केल्यानंतर तुमचा आमचा उद्धार होतो. देवाकडे भक्त कसाही आला, रांगेत आला, मधून आला किंवा पास कडून आला, तरी देवाचं देणं समच आहे. चरण सम आहे, दृष्टी सम आहे, देणं सम आहे. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात,
केलेला ग्रंथ. चहुवेदीदान शाही शास्त्रकारानं 18ही पुराणे हरीची गाथी महाराजांच्या गाथेचे जर पारायण केले तर 4 वेदांचे विवाहरण केले जाते. त्यांच्या मुखातून आलेले शब्द म्हणजे आले मुखावाटे अंगुळीचं वचन उत्तीर्णता येणे हे जन्म. त्यांच्या मुखातून आलेले शब्द म्हणजे 4 वेदांचा भाष्य. ब्रह्मतुकोबरांची तुलना करू शकत नाही. रामेश्वर शास्त्री तुकोबरांच्या आरतीत सांगतात तुकिता तुलनेशी ब्रह्मतुका एका पारड्यात तुकोबारांना ठेवले आणि एका पारड्यात ब्रह्मांना ठेवले. तरी ब्रह्म एकीकडे आणि तुकोबर एकीकडे. तुकोबारांची तुलना कोणीही करू शकत नाही. म्हणून महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात ब्रह्मादी कापाने दुःखाची तेथे दूषित ध्वनी जळू देसे. आता देवाचं सामर्थ्य काय असतं आणि संतांचं सामर्थ्य काय असतं ते सांगून जाईल. तसं पाहिलं तर देव आणि संत वेगळे नाहीत. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत वेगळे नाही. देवाचं सामर्थ्य काय असतं आणि संतांचं सामर्थ्य काय असतं ते ऐका. देवाचं सामर्थ्य काय असतं? देवाने जिवंत नंदीचे दूध काढले. राधेला पाहून भुलल्यावरी बैल धुतो नंदा घरी. राधेकडे पाहून देवाने दूध काढले, बैलाखाली जाऊन बसले. तर संतांचं सामर्थ्य काय असतं ते ऐका. माझ्या तुकोबर आहे. ज्या वेळेस भागीरथी इंद्रायणीच्या कडेला बसून आपल्या वडिलांचा दाह करत होती. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. त्यावेळेस भागीरथी इंद्रायणीच्या कडेला बसून रडत होती. त्यावेळेस तुकोबर आहे एक वेळेस निळोबरांसाठी, दुसरं म्हणजे आपल्या लेकीसाठी
आणि तिसरं म्हणजे संताची जगणारे यांच्यासाठी वैकुंठावर आले. ज्यावेळेस तुकोबा आले त्यावेळेस भागीरथीने आपल्या वडिलांच्या पोटाला धरून घरी नेले व जेवायला काय करू म्हटल्यानंतर शेवयाची खीर शिजवायला टाकली. नुसती खीर कशी द्यायची म्हणून तिने पातेले घेतला आणि प्रत्येक दारूदारी पिऊ लागली. ज्या घरी जाईल त्या घराचा दरवाजा लावायचा. तिला कोणीही दूध दिले नाही. भागीरथी घरी आली, आपल्या वडिलांपाशी रडू लागली. त्यावेळेस तुकोबरांनी ते पातेले आपल्या हातात घेतलं आणि वेलेश्वराच्या मंदिरात गेले. वेलेश्वराची पूजा केली आणि त्या मंदिराच्या समोर असणारा जो नंदी होता तो दगडाचा होता. त्या नंदीची पूजा केली आणि धाड नंदीची काळी. दुधनंदीचे काळी म्हणजे देवापेक्षाही संतांचं सामर्थ्य जास्त आहे. नाथ महाराजांनी आपल्याला जागं केलं, संतांनी आपल्याला जागं केलं. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही
तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. देवाला विसरल्यानंतर काय होतं ते ऐका. एक जावाई सासरवाडीला जातो. सासरवाडीला गेल्यानंतर सासू त्याला नवनवीन पदार्थ बनवून देते. मला सांगा दिवाळीच्या सणातला अर्धागोल पदार्थ कोणता? दिवाळीच्या सणातला अर्धागोल पदार्थ म्हणजे कानोला. जावयाला कानोला म्हणजे माहित नसतो. कानोला म्हणजे करंजी माहित नसतं त्याला. जावाई म्हणतो ह्याला काय म्हणतो तू? सासू म्हणते कानोला म्हणतात. जावाई म्हणतो हा पदार्थ तुम्ही तुमच्या मुलीला शिकवला नव्हता का? तिने कधी वाढलाच नाही मला. सासू म्हणते शिकवलं होतं ना. जावाई म्हणतो मला पेन द्या मी हातावरती लिहून घेऊ. जावई हातावरती लिहायला सुरुवात करतो. कानवला काय देतो? कानवला देतो. उन्हाळ्याचे दिवस असतात. जावयाला एसटी ने प्रवास करायचा असतो आणि एसटी मध्ये खूप गर्दी असते लोकांची. जावयाला येतो घाम आणि ज्या हातावरती लिहिलं होतं त्याच हाताने जावई पुसतो. गाडीतनं उतरल्यानंतर हातावर बघतोय ते सगळं पुसलेलं होतं. जावई विचार करतो काय लिहिलं असेल काय लिहिलं असेल काय लिहिलं तरी काय असेल. अचानक त्याच्या लक्षात येतं फानवला. काय येतं? फानवला. तिथून पुढे तो फानवलाच करत जातो. जाता जाता त्याला पाण्याच्या डबक्यातून उडी मारायची असते. घाबरत उडी मारतो आणि जोरात हरी म्हणतो. काय म्हणतो? हरी म्हणतो. तिथून पुढे तो हैया हैया करतच घरी जातो. बायकोला घरी गेल्यानंतर म्हणतो मला हैया करून दे ना. बायको म्हणते कसला हैया? पहिल्यांदाच ऐकते हैया. जावाई म्हणतो अगं तुझ्याच आईनं करून दिलता की मला. बायको शेजारणीला विचारायचं हैया कोणता पदार्थ असतो? तेव्हा शेजारणी म्हणते हैया बिया काय नाही हैया. बायको घरी येते आणि नवऱ्याला सांगते हैया कोणताही पदार्थ नाही. जावाई काठी घेतो आणि पदार्थाला सुरू करतो. शेजारची म्हातारी येते तोपर्यंत. म्हातारी म्हणते का मारतोय तिला? म्हातारी काय म्हणते का मारतोय तिला? त्यावेळेस जावाई म्हणतो मी सांगितलेला पदार्थच म्हणून देत नाही म्हणून मारतोय मी तिला. म्हातारी म्हणते अरे मारून मारून तिचा कानवला केला की. मग त्याच्या लक्षात येतं. तर म्हणतो हा आजी कानवला म्हणतात त्याला. मला सांगा व्यवहारातला कानवला नाही आठवला तर किती फजिता होते? तर जीवनातला देव नाही आठवला तर किती फजिता होईल? तुकोबरात सांगतात सांगतो तुम्हासी भजन विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाढला. किंवा लागून या पायावर येतो तुम्हाला कर टाळी बोला मोठी नाव. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण केलंच पाहिजे. विठ्ठल
सेवेकरिता योग्य अभंग जशी मला बुद्धीला भगवंताने चालना दिली तसा हा अभंग मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच मृदुंगाचार्य अतिशय सुंदर महाराजांनी पक्वास वादन केल्याबद्दल त्यांची मी मनापासून आभारी आहे. तसेच अतिशय सुंदर गायन केल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभारी आहे. तसेच संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. तुम्ही शांत माझे कीर्तन ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मी मनापासून आभारी आहे. तसेच सिस्टीम वाले दादा त्यांनीही सुंदर अशी सिस्टीम दिली त्याबद्दल त्यांची मी मनापासून आभारी आहे. ज्ञानेश्वर मनापासून मी त्यांचे आभारी आहे. झालेली मोडकी तोडकी सेवा जे काही योग्य असेल ते भगवंताच्या चरणावर ठेवू आणि जे काही चुकीचे असेल ते माझ्या मला परत द्या. झालेली सेवा सकल संतांच्या देवाच्या चरणावर व कोरेश्वर महाराजांच्या चरणावर ठेवून सेवेला